बर्हापीडं नटवरवपुकर्णयोर्कर्णिकारं बिभ्रद्वासकनककपिशं वैजयन्ते च मालां रन्ध्रान् वेणुरजसुदया पूरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं सुखरमणं प्राविशदवेतकीर्तनम् गोपेशं गोपिकाकान्तं राधाकान्तं नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी हरिप्रिये नमोऽस्तुते। असो आज आपली 6व्या दिवसाची मंगलमय कथा ऐकूया। जेथ नाही काही नाम रूप गुण, म्हणते निर्गुण जया लागे। तोची गोकुळात होनी गोळ, म्हणवितो बाळ यशोदेचा। निर्गुण निराकार सत्ता सगुण साकार रूपामध्ये आविर्भूत झाली। निराकार परमात्मा निराकार झाला, काल आपण ऐकलं। आणि भगवंताने अवतार घेऊन आम्हाला ज्ञान दिलं देवाने। कृष्ण वंदे जगद्गुरु, भगवंताने आम्हाला ज्ञान दिलं। छोट्याशा गोष्टीतून मोठं तत्वज्ञान या जगाला दिलं। काल आम्ही ऐकलं, जहर पेताना परमात्मा हसला। हसणाऱ्या कृष्णाची कथा या जगाला सांगितलं। जग असं आहे, अनेक विचाराचं, अनेक भावनांचं, अनेक स्वभावाचं जग आहे। हे जग त्रिगुणात्मक आहे। त्रिगुण आसार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरी पाठ। हे 3 गुण आसार असलेले आहेत। हे जग असं आहे। 6व्या दिवशी या जगात आल्या। 6व्या दिवशी या जगातल्या लोकांनी मला जहर दिलं प्यायला। देव माखन खायला आला होता, देव दूध प्यायला आला होता, पण या जगातल्या लोकांनी देवाला जहर दिलं। जगाचा परिचय द्यायचा होता देवाला, की जग असा आहे। मावशी होऊन आली होती, तिचा हेतू दुष्ट होता। अविद्या म्हणलंय तिला, वासना म्हणलंय तिला। भगवंताने तिचा उच्चाटन केलं, समाप्त केलं तिला। या जगाला सांगितलं, पुरुषार्थ करायचा असेल तर आपणाला पुतना कोण, रामायणातली तहटिका कोण। भगवंताने अवतार घेऊन विचार सांगितला, बोध केला आम्हाला। आणि अशी लीला भगवंताची गोकुळामध्ये चाललेली आहे। आपण ऐकलं, गर्गाचार्याने नामकरण केलं भगवंताचं। महाबळ दैत्य खोटा साधू होऊन आला होता।
संसार त्याच्या पाठीमागे लागला. पोती सांगून मला पैसे कमवायचे म्हणणाऱ्या माणसाच्या पाठीमागे संसार लागत असतो. पंचांग सांगून काय, पोती सांगून काय, म्हणून या माणसांचा उत्कर्ष होत नसतो, विकास होत नसतो. ज्याला परिपूर्णता म्हणते ती परिपूर्णता प्राप्त होत नाही. मला पोती सांगून पैसे कमवायचे असा हेतू जर मनात असेल तर संसार पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मार खाल्ला, संसार पाठीमागे लागला सगळा. असो आला होता साधूचा वेश घालून, भगवंताने त्याचा उद्धार केला. एके दिवशीची घटना सांगितली आहे. चालले भगवंताची बाललीला. आईनं भगवंताला टाळू माकली होती, नाहू घातलं होतं, पाजलं होतं. भगवान परमात्मा झोपी गेले होते. आईनं सगळं घरकाम केलं आणि घरकाम झाल्यास आई झोपी गेलेल्या आपल्या बाळाच्या समोर कृष्णाच्या येऊन उभी राहिली होती. बघत होती. केवढा आनंद झाला होता तिला. काय काय करा वाटत होत तिला. सुवर्ण मंचकावर झोपी घातलेलं आपलं बाळ, कुरळे कुरळ्या केसाचा परमात्मा. आईला केवढा आनंद झाला होता. आणि एवढ्यामध्ये बाळानं पूस बदलली. पूस बदलली. या जगाला ज्ञान दिलं, पूस बदलली. भगवंताने सांगितलं युग बदललं. शिवाजी राजांचा जन्म झाल्यास काळानं पूस बदलली होती. महापुरुष ज्यावेळेला जन्माला येतात त्यावेळेला इतिहास बदलून टाकीत असतात. आणि म्हणून आता इतिहास बदलणार. आता काळ बदलणार आहे, युग बदलणार आहे, इतिहास बदलणार आहे, समय बदलणार आहे. आता साधन सुद्धा बदलणार आहे. भगवंताने पूस बदलली. का बदलली पूस? विचार सांगितला. छोट्याशा गोष्टीतून मोठं तत्वज्ञान या जगाला दिलं. आईला आनंद झाला. माझ्या बाळानं पूस बदलली, माझ्या बाळानं पूस बदलली, माझ्या बाळानं पूस बदलली. मला उत्सव करायचा आहे. घाई सुरू झाली होती, गडबड सुरू झाली होती. गोपी आल्या होत्या, नटून थटून आलेल्या होत्या, श्रंगार करून आलेल्या होत्या. आणि म्हणलंय की गोडधोड पदार्थ करू लागलेल्या होत्या. पण परमात्म्याला परसामध्ये शकटासूर गाडीच्या रूपाने येऊन थांबलेला होता. पुढे बघितलं की त्याला काय म्हणणार, ही लाकडाची गाडी आहे म्हणणारी. त्याजवळ अशी विद्या होती, त्याला असं होता येत होतं. आणि त्याला झोका बांधला होता गाडीला, आकट केल्यासारखं.